अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या खेरडा गावात दत्तात्रय डिवरेंकडे 12 एकर शेती आहे। गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ ते शेती करतायत। म्हणजे परिस्थिती बरोबर नव्हती, कारण शिकण्याची इच्छा किती असली परंतु घरची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मला शेतीकडे वळणंच पडलं। नंतर मी शेतीकडे वळत असताना पहिल्यांदा थोडीशी रासायनिक खताची शेती केली, परंतु समजलं की या रासायनिक खतात भरपूर खर्च आहे आणि उत्पन्न कमी आहे, म्हणून मी सेंद्रिय शेतीकडे वळलो। आता गेली 15 वर्ष झाली मी सेंद्रिय शेती करतो आणि आपण ज्या बगीचात उभे आहोत त्या बगीचात आता हा बगीचा जवळजवळ 8 वर्षाचा आहे। गेली 5 वर्ष याला फळ यायलाच लागले। दत्तात्रय यांचे वडील सखाराम डिवरे व्यवसायाने डॉक्टर। खेड्यातल्या लोकांना सेवा देण्यासाठी त्यांनी आपला दवाखाना खेड्यात आणला। पैसे कमावण्याची मोठी संधी त्यांनी सोडली आणि त्यांनी मुलाला शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं। याच काळात रासायनिक शेतीतून होणारं नुकसान पाहून त्यांनी मुलाला सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित केलं। आपल्याला पैसे नाहीत, कमी पैसे आहेत, उच्च शिक्षण घेता येत नाही, परंतु याच्यातूनच शेतीतून आपली सुधारणा केली आपल्या जीवनाची तर खूप काही होऊ शकते। मग त्यांनी तो शेतीकडे वळला आणि शेतीकडे वळल्यानंतर सुरुवातीला मी रासायनिक शेती करायचा, परंतु रासायनिक शेतीचा खर्च बेमाप व्हायचा आणि तो होत असताना म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं होतं। मग नंतर सेंद्रिय शेतीची काही बातम्या कुठून ऐकल्यानंतर मलाही असं वाटलं की सेंद्रिय शेतीकडे आपण वळलो पाहिजे आणि मुलगा थोडासा करता झाल्यानंतर त्याला मी सेंद्रिय शेतीकडे वळवलं आणि आज आम्ही सेंद्रिय शेती करत असतो। सेंद्रिय शेतीची सविस्तर माहिती घेण्यासाठी ते 1996 साली उत्तरांचलमध्ये जाऊन आले। तिथं त्यांना गांडूळ खत, दशपर्णी, संजीवनी अर्क याबरोबर जैविक कीडनाशकांची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी 4 देशी गायी घेतल्या आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली। मी सुरुवातीला वाफे करून गांडूळ खताचा वापर, अमृत संजोगाचा वापर याचा भरपूर वापर केला। आता त्या झाडाची परिस्थिती एवढी चांगली आहे की आता दरवर्षी फलधारणा होऊन मी पहिला बार जवळजवळ 1.5 लाखाला विकला। आता दुसरा बार मला अधिकही 2 लाखापर्यंत म्हणजे जाईल अशी एक अपेक्षा आहे, परंतु मला या उत्पन्नातून खर्च फारच कमी आहे, कारण घरचं सर्व निविष्ठा माझ्या घरच्या आहेत, गांडूळ खत, अमृत संजीवक आणि शेवटी मी स्वतः म्हणजे मेहनत करणार असल्यामुळे मला मजुरीसुद्धा फारच कमी लागते। आज डिवरेंकडे 12 एकरात सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, उडीद यासारखी पिकं घेतली जातात। जोडीला त्यांनी 2006 मध्ये कागदी लिंबाची लागवड केली। यापासून त्यांना दरवर्षी 1.5 ते 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। हरभरा, सोयाबीन यातनी सुद्धा मला दरवर्षीपेक्षा जास्त उत्पन्न येते। मी तुरीला फक्त 1 पाणी देतो आणि तूर किंवा सोयाबीन याला सुद्धा गांडूळ खताचा वापर करून भरपूर म्हणजे जवळजवळ एकरी 8 ते 10 पर्यंत मी उत्पन्न घेऊन राहिलो दरवर्षी। गव्हाचं सुद्धा तसंच आहे, मूग, उडीद हे सुद्धा तसंच आहे। दत्तात्रय डिवरे आपल्या शेतातल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवतात, तसंच लिंबोळी अर्काचा जास्तीत जास्त वापर करतात। आज त्यांची शेती गेल्या 12 वर्षांपेक्षा जास्त काळापासून 100% विषमुक्त झाली आहे। त्याचे चांगले परिणाम आज दिसू लागलेत। रासायनिक खताचा वापर न करता, परशूट, एजिल याचाही तणनाशकाचा वापर न करता मला 5 एकरात 40 पोते सोयाबीन बगर काही निंदन न करताही सुद्धा फक्त गांडूळ खताचा वापर करून झालं। त्याच्यानंतर उडीदसुद्धा 3 शेर उडीद पेरले होते, तर 2.25 पोते उडीद झालं आणि आता तूर आहे 4 एकर। यातनी कमीत कमी तूर म्हणजे जवळजवळ 20 ते 25 पोते होतील। काही म्हणजे कोणती रासायनिक फवारणी नाही, रासायनिक खत नाही आणि गहू सध्या उभा आहे। गहूसुद्धा दरवर्षीसारखाच म्हणजे एकरी 8 ते 10 होईल अशी एक अपेक्षा आहे। डिवरेंच्या शेतात गेल्या 12 वर्षांपेक्षा जास्त काळ रसायनांचा वापर होत नसल्यानं जमिनीचा पोत सुधारलाय। पर्यायानं जमिनीची पाण्याची भूक कमी झाली आहे। शिवाय सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढल्यानं पिकांची वाढ जोमानं होतीये। शिवाय उत्पादकताही वाढू लागली आहे। रसायनांचे फवारे होत नसल्यानं परागीभवनासाठी मधमाशांचा संचार शेतात सहज आढळून येतोय। या सेंद्रिय शेती करतो तेव्हापासून माझ्या पाण्याच्या पाळ्या एवढ्या कमी झाल्या की पाणी विहिरीचं पहिले तुटत होतं, आता ते तुटत नाही आणि पाण्याच्या पाळ्या पहिले गव्हाला 10 पाणी द्यावं लागत, आता कमीत कमी 6 ते 7 पाणी द्यावं लागतात आणि आता माझा खर्च 5 ते 6 म्हणजे पूर्ण उत्पन्न 5 ते 5.5 लाखपर्यंत असून
खर्च त्यापैकी पण कमीत कमी फक्त 50,000 होते. त्याच्यामुळे मला सेंद्रिय शेती पहिल्यापेक्षा चांगली परवडते. कारण आणि त्यातलं विषमुक्त अन्न खाताना मलासुद्धा समाधान वाटते आणि दुसऱ्यांना मी जे अन्न देतो यातनी सुद्धा दुसऱ्याची सुद्धा प्रकृती चांगली राहते. सर्वांनी विचार केला आपल्याला ही शेती परवडत नाही, आपण सेंद्रिय शेती करायची. आमच्याकडे हे सेंद्रिय खत घरीच गांडूळ खत तयार करू ते शेतात वापरतात आणि विषारी औषध याची फवारे कधीच करत नाहीत. ते निंदणी करून कमी खर्चात, खूप कमी खर्च लागतो आम्हाला शेतीला, उत्पन्न पण भरपूर मिळते. त्याच्यामुळे आम्ही मुलाचं शिक्षण पण चांगलं उच्च शिक्षणाला आहे तो शिक्षणसुद्धा करू शकून राहिलो शेतीच्या भरोशावर. आणि कुटुंब पण चांगल्या पद्धतीने चालून राहिलं. आमच्याकडे सर्वांच्या तब्येती पण चांगल्या राहतात. असा कोणताच आधार आमच्याकडे नाही आहे, कारण विषमुक्त अन्न आम्हाला 15 वर्षापासून खायला मिळते ना. आज डिवरेंची सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असल्यानं अनेक शेतकरी त्यांच्या शेतीची पाहणी करतायत, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्नही करतायत. खास करून आम्हाला सेंद्रिय शेती काय हे माहीत नव्हतं की कशा पद्धतीने सेंद्रिय शेती केल्या जाते. पण या ठिकाणी आल्यानंतर बाळू डिवरे यांनीच आम्हाला जे काही सेंद्रिय शेती करायचे जे काही तंत्र आहेत ते तंत्र कशा पद्धतीने तयार करतात त्यांनी आम्हाला सांगितलं. गांडूळ आणून शेणखत माती याचं मिश्रण करून गांडूळ खत तयार केलं जातं. कंपोस्ट खत गाईचं गोमूत्र शेण असं करून कंपोस्टिंग खत तयार केलं जातं. त्याचबरोबर अमृत संजीवक आम्ही इथे येऊन शिकलो की गाईचं गोमूत्र पाणी गूळ त्यामध्ये मिसळ करून ते झाडाला देणं, त्याचं जीवामृत तयार करून झाडाला देणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत सेंद्रिय शेती करत असताना ह्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या त्यांच्या. कारण की आज शेती ही हे बंजर बनलेली आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून रासायनिक शेती आपण करत आलेलो आहोत. तर त्याचा खर्च एवढा वाढला रासायनिक शेतीचा की आज आमच्या शेतकऱ्याकडे पैसा नाही. खूप मोठ्या प्रमाणात खर्चामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पण आम्हाला असं वाटलं की आमचाही रासायनिक शेतीवरचा जो काही खर्च हा खूप मोठा होत होता. पण या ठिकाणी आल्यानंतर बाळू डिवरे यांच्या शेताला भेट दिल्यानंतर आम्हाला समजलं की सेंद्रिय पद्धतीनं शेती करणं हे किती खरोखर योग्य आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने शेती केली त्या पद्धतीने आम्ही शेती करायला तयार आहे. आज सेंद्रिय शेतीमुळे शेतीचा खर्च कमी होऊन नफ्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे डिवरेंची मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत. शिवाय इतरांना विषमुक्त अन्न खाऊ घालण्याचं एक वेगळं समाधान मिळत असल्याचं सखाराम डिवरे सांगतात. मी गव्हर्नमेंट सर्व्हिस केली 6 वर्ष, परंतु मला असं दिसून आलं की खेड्यात राहून खेड्यातल्या लोकांची सेवा करणं योग्य आहे. म्हणून मी माझा दवाखाना खेडे विभागात टाकला शहर सोडून आणि खेड्यात दवाखाना करून सेंद्रिय शेतीकडे वळल्यानंतर आज आम्ही विषमुक्त अन्न खात आहोत आणि दुसऱ्यालासुद्धा विषमुक्त अन्न देत आहोत. त्याच्यामुळे माझं स्वतःचं आयुष्य आता 78 वर्षाचं आहे आणि मला असं वाटते की मला जर असंच जर मिळालं विषमुक्त अन्न तर 100 वर्षाचं आयुष्य कोणीही व्यक्तीला सहजही मिळायला पाहिजे आणि दीर्घायुष्य आणि सुखी जीवन या सेंद्रिय शेतीपासूनच मिळू शकते. म्हणून मी पुढच्या पिढीला असं काही आवाहन करतो की मित्र हो, तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. खर्च 0 आणि उत्पन्न भरपूर आणि मनाला समाधानी आणि सुख समृद्धी हेच आपल्या जीवनाचं साध्य इथे शेतीतून होऊ शकते. वाढत्या उत्पादन खर्चामुळे विदर्भातली शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत. अशावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी खर्चमुक्त विषमुक्त सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. या शेतकऱ्यांना डिवरेंप्रमाणे प्रगती करणं नक्कीच शक्य होणार आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, अकोला.